नमस्कार, मी BLB स्टुडंट आतिश कोल्हे. स्वागत आहे तुमचे या कोल्हे पाटील लॉ स्कूलमध्ये. आणि आजचा आपला या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज. नेहमीप्रमाणे टॉपिक चालू करण्याच्या अगोदर आपल्याला टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण दरवेळेस टॉपिक शिकवण्याच्या अगोदर इंट्रोडक्टिव्ह पार्ट थोडा घेत असतो आपण. म्हणजे आता आपल्याला कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी शिकायचं आहे. आता हे शिकण्या अगोदर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. एक 5 मिनिटात आपण इंट्रोडक्टिव्ह पार्ट संपवणार आहे. तर पहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय? तर ॲग्रीमेंट म्हणजे सेट ऑफ प्रॉमिसेस, ठीक आहे. आणि प्रॉमिसेस म्हणजे काय? प्रॉमिस म्हणजे काय? प्रॉमिस केव्हा होतं लक्षात द्या. जेव्हा एखादी ऑफर करतो कुणाला? ऑफरीला. आणि जेव्हा हा ऑफरी ही ऑफर ॲक्सेप्ट करतो तेव्हा एक प्रॉमिस तयार होतं आणि अशा सेट ऑफ प्रॉमिसेसने ॲग्रीमेंट तयार होतं. परत एकदा सांगतो, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ, ठीक आहे. आता जे ॲग्रीमेंट आहे, ॲग्रीमेंट केव्हा होतं? जेव्हा सेट ऑफ प्रॉमिसेस असतात. एक प्रॉमिस, दोन प्रॉमिस, तीन प्रॉमिस, असे सेट ऑफ प्रॉमिसेस म्हणजे ॲग्रीमेंट असतं. आणि हे प्रॉमिस केव्हा होतं? जेव्हा एखादं ऑफरर असतो, ऑफररला आपण प्रोपोजर पण म्हणतो किंवा आपण ऑफरला प्रपोजल म्हणतो, ठीक आहे. जेव्हा एखादा ऑफरर एखादी ऑफर करतो, एखादं प्रपोजल करतो आणि जेव्हा हे ऑफरी ॲक्सेप्ट करतो, ते ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्याला आपण प्रॉमिस म्हणतो आणि अशा सेट ऑफ प्रॉमिसेसने ॲग्रीमेंट होतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस केलेलं आहे आणि ह्याला म्हणतात ॲग्रीमेंट, ठीक आहे. आणि इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ म्हणजे काय? तर हे लिगली बाइंडिंग असं, ठीक आहे. कोर्टाद्वारे हे इन्फोर्स होतं. अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शिकलो, ठीक आहे. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ठरण्यासाठी काही इसेन्शियल एलिमेंट असतात. आणि हे इसेन्शियल एलिमेंट असतात, आपण आत्ताच पाहिलं काय? ऑर्डर अँड ॲक्सेप्टन्स असलं पाहिजे. त्यानंतर फ्री कन्सेंट असला पाहिजे, म्हणजे कुणाच्या दबावाखाली जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते नसलं झालं पाहिजे. त्यानंतर कन्सिडरेशन असलं पाहिजे. लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे, म्हणजे जे काय कॉन्ट्रॅक्ट केले ते एक लिगली जे काय लॉफुल पर्पज पाहिजे त्याचा, ठीक आहे. आणि त्याच प्रकारे जे आपण कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज सुद्धा हा एक इसेन्शियल एलिमेंट आहे कॉन्ट्रॅक्टचा. आणि यालाच आपण इसेन्शियल एलिमेंट म्हणतो, जे आता आपण सांगितले काय की कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज, फ्री कन्सेंट, कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट आणि एक क्लिअरिटी किंवा आपण सर्टिनिटी म्हणतो. अशा प्रकारचे जे असतात ते इसेन्शियल एलिमेंट असतात. त्या इसेन्शियल एलिमेंटमधलाच कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज हा सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टचा इसेन्शियल एलिमेंट आहे. आणि या इसेन्शियल एलिमेंटमधलं जर एकही इसेन्शियल एलिमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वाईड, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे कॅन्सल होतं, वाईड ठरलं जातं, ठीक आहे. आपण परत एकदा सांगणार आहेत की जे काही इसेन्शियल एलिमेंट आहेत व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे ते कोणते कोणते आहेत? ऑर्डर अँड ॲक्सेप्टन्स, त्यानंतर कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज, त्यानंतर फ्री कन्सेंट, कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट आणि सर्टिनिटी. अशा प्रकारचे इसेन्शियल एलिमेंट असतात व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे, ठीक आहे. आणि आज आपला टॉपिक आहे कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज. लक्षात ठेवा. आणि आपण हे सगळं जे टॉपिक आहेत हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंडरच शिकतो. म्हणजे आता बघा तुम्ही, जे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं जे सेक्शन 10 पासून 12 आहेत, म्हणजे 10, 11, 12 हे हे जे सेक्शन त्या सेक्शनमध्येच कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज हा टॉपिक आहे, ठीक आहे. आता आपण सुरुवात करूयात आपल्या टॉपिकला, कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज. आता सर्वप्रथम कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज, ठीक आहे. कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण त्याला सक्षमता म्हणतो. म्हणजे आता बघा, ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट हे दोन जणांचं होतं, ठीक आहे, दोन पार्टीजमध्ये होतं. आणि ह्या दोन पार्टीज कॉम्पिटंट असल्या पाहिजेत, सक्षम असल्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरण्याच्या अगोदर सक्षम असल्या पाहिजेत. आणि हे केव्हा कॉम्पिटंट होतात, हे केव्हा सक्षम होतात? जेव्हा ते 3 कंडिशन फुलफिल होतात. 3 कंडिशन कोणत्या? तर एज ऑफ मेजॉरिटी, त्यानंतर साऊंडनेस ऑफ माइंड आणि नॉट डिस्क्वालिफाईड लॉ. अशा त्या 3 ज्या कंडिशन आहेत, ह्या 3 कंडिशनमध्ये जर ते आले तर ते लिगली कॉम्पिटंट असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरण्यासाठी, ते सक्षम असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरण्यासाठी. तर आपण एक एक आता टॉपिक डिस्कस करूया. पहिला आहे एज ऑफ मेजॉरिटी. बोथ पार्टीज एंटर्ड इन कॉन्ट्रॅक्ट शुड अटेंड द एज ऑफ मेजॉरिटी आर कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जे काही पार्टीज उतरणार आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या लिगली कॉम्पिटंट केव्हा होतात? जेव्हा ते अटेंड करतात काय? एज ऑफ मेजॉरिटी, ठीक आहे. आणि हे एज ऑफ मेजॉरिटी इंडियन मेजॉरिटी ॲक्टच्या अंडर दिलेले आहेत. काय एज आहे? तर जे काही पार्टीज उतरणार आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचं एज हे 18+ असलं पाहिजे, ठीक आहे. तरच ते लिगली कॉम्पिटंट असतात, असे या इंडियन मेजॉरिटी ॲक्टमध्ये सांगितलं आहे. पण जर या कॉन्ट्रॅक्टमधील एखादी पार्टी किंवा एखाद्या ॲग्रीमेंटमधली पार्टी जर कोर्ट गार्डियनशिप असेल, ठीक आहे, कोर्ट गार्डियनशिपच्या अंडर असेल तर त्याला 21 एज असणं म्हणजेच एज ऑफ मेजॉरिटी असतं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता यामध्येच एक टॉपिक आहे कॉन्ट्रॅक्ट विथ मायनॉर्स. म्हणजे जर आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलं, जे ॲग्रीमेंट जर आपण मायनॉरसोबत केलं
तर काय होऊ शकतं म्हणजे काय, तर पहिली गोष्ट काय होणार, तर वाईड ॲबनिशिओ म्हणजे काय, तर जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट बिगिनिंगपासूनच वाईड ठरलं जाईल, ठीक आहे, अवैध ठरलं जाईल असं याच्यामध्ये सांगितले. त्यानंतर दुसरं लॉ कॅपॅसिटी म्हणजे काय, मायनॉर मायनॉर म्हणजे आपण काय ठरलं, अंडर 18, ठीक आहे. मग अंडर 18 हे आपण कन्सिडर करतो की ते इमॅच्युअर असतात, म्हणजे त्यांना गुड आणि बॅड डिसिजन घेता येत नाही, गुड मधला आणि बॅड मधला डिसिजन घेता येत नाही. त्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्टमधले जे काही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात किंवा काही जे ऑब्लिगेशन्स असतात त्यांना त्याच्यावर त्यांचं मत मांडता येत नाही, म्हणजेच त्यांना लॅक ऑफ कॅपॅसिटी असते, ठीक आहे. आणि तिसरं आहे प्रोटेक्टिव्ह मेजर, म्हणजे आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे मायनॉरपासून का लांब ठेवतो, तर एखादं समजा कॉन्ट्रॅक्ट झालं आणि मायनॉर सोबत झालं तर मायनॉरला काय असतं, जे काही इनमॅच्युअर असतात त्यांना त्यांचे डिसिजन घेता येत नाही, ठीक आहे. आणि जर कॉन्ट्रॅक्टमध्ये जर त्यांच्या डिसएडव्हान्टेज झालं, म्हणजे एखादं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या डिसएडव्हान्टेजकडे वळत असेल, तर त्याच्यामुळे देखील हे आपण मायनॉरला कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरून देत नाहीत असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता येऊयात इफेक्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ मायनॉर, ठीक आहे, म्हणजे मायनॉर सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याचा इफेक्ट काय होणार. तर पहिली गोष्ट म्हणजे वाईड ॲबनिशिओ म्हणजे काय, जे काय आपण कॉन्ट्रॅक्ट मायनॉर सोबत केलं ते बिगिनिंग पासूनच वाईड ठरणार, म्हणजे ते ॲग्रीमेंटच नसणार किंवा ते कॅन्सल होणार, ठीक आहे. त्यानंतर दुसरा इफेक्ट काय आहे, नो रेक्टिफिकेशन, म्हणजे समजा एखादं मी ॲग्रीमेंट 17 एज असताना केलं आणि त्यानंतर मला समजा मी 2 वर्षानंतर समजा मी 19 वर्षाचा झालो, ठीक आहे. मग ते जे 17 वर्षामध्ये 17 वर्षाचं असताना जे काही मी ॲग्रीमेंट केलं होतं आणि त्यात 19 वर्षामध्ये ते ॲग्रीमेंट देखील जे काही लिगली होऊ शकत नाही किंवा ते इनव्हॅलिड ठरलं जाईल का, तर मी जे ॲग्रीमेंट केलं होतं ते मी 17 एजमध्ये केलं होतं ना, मग ते 19मध्ये मी जरी आलो किंवा 22मध्ये जरी आलो तर ते 17 वयामध्ये केलेलं ॲग्रीमेंट हे इनव्हॅलिडच ठरलं जाईल असं याच्यामध्ये सांगितले आहे, नो रेक्टिफिकेशनमध्ये. त्यानंतर थर्ड आहे नो इस्टॉप, म्हणजे एखाद्या अल्पवयीन मुलाला त्याच्या बालपणात जो काही करार होता तो करार रद्द कर असं त्याला कोणीच विनंती करू शकत नाही, म्हणजे नो इस्टॉपल. चौथा आहे नो ऑब्लिगेशन टू रिटर्न बेनिफिट, म्हणजे एखाद्या अल्पवयीन मुलाला जर वाईड कॉन्ट्रॅक्टमुळे एखादा फायदा होत असेल तर त्याला कायदेशीररित्या तो फायदा परतफेड करण्याची काहीही गरज नाही असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता येऊयात द पर्पज ऑफ लॉ, म्हणजे हा जे काय आपण मगापासून सांगत आलो की अंडर 18 जे काय कॉन्ट्रॅक्ट होतं ते वाईड होतं, ते कशामुळे होतं. याचा पहिला पॉईंट आहे प्रोटेक्शन ऑफ व्हलनरेबल पार्टीज, म्हणजे जे काही पार्टीज आहेत जे अनसाऊंड माइंड असतील किंवा अंडर 18 असेल त्यांना काय असतं, त्यांचं माइंड एवढं मॅच्युअर नसतं, जे काही डिसिजन घेण्यासाठी गुड अँड बॅड डिसिजन घेण्यासाठी त्यांचं माइंड किंवा ते एबल नसतात. मग ह्यांना त्यांच्या डिसएडव्हान्टेज त्यांच्या तोट्यापासून दूर करण्यासाठी किंवा तोटा होऊ नये म्हणून हे जे काही लॉ आहे ते पर्पज आहे या लॉचं, ठीक. त्यानंतर दुसरं आहे प्रिव्हेन्शन ऑफ विल, म्हणजे काय, हे जो काय करार होत आहे किंवा हे जे काय ॲग्रीमेंट आहे हे कुणाच्या दबावाखाली नाही झालं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे कुणाच्या अंडर प्रेशर नसला पाहिजे, फ्री कन्सेंट असला पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा म्हणजे प्रिव्हेंट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जे काही अंडर 18 आहेत तेच परत तेच गोष्टी त्याच्यामध्ये वेगळं काय नाही आहे. जे काही अंडर 18 आहेत किंवा अनसाऊंड माइंड आहेत ते काय असतात, त्यांचं माइंड जागेवर नसतं किंवा ते मेंटली डिसेबल असतात किंवा मेंटली वीक असतात. मग ह्यांच्या विकनेसचा कोणी फायदा घेऊ नये, म्हणजे ह्यांच्या विकनेसचा कोणी फायदा घेऊ नये, त्याच्यामुळं हा लॉ जे प्रोटेक्ट करतो मायनॉर्सला किंवा त्यांच्या डिसएडव्हान्टेज पासून किंवा त्यांचा तोटा होऊ नये म्हणून हा लॉ प्रोटेक्ट करतो. आपण 3 पॉईंट काय सांगितले की प्रोटेक्शन ऑफ व्हलनरेबल पार्टीज, त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ फ्री विल म्हणजे फ्री कन्सेंट झाला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ एक्सप्लॉयटेशन, ठीक आहे, असे या पर्पज ऑफ लॉ मध्ये आपण सांगितले. नेक्स्ट पॉईंट आहे लायबिलिटी फॉर सप्लाय ऑफ नेसेसरीज, जे सेक्शन 68 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. आता शुद्ध मराठीतून सांगतो तुम्हाला. आता समजा मी 17 एजचा, ठीक आहे, म्हणजे माझं वय 17 आहे, मग मी काय झालो मायनॉर झालो किंवा मी अनसाऊंड माइंड आहे, ठीक आहे. मग समजा मी काय झालो इनकॉम्पिटंट झालो, ठीक आहे. मग मला एखाद्या एक्स व्यक्तीने जे काही फूड दिलं, क्लॉथिंग दिलं, अशा काही आवश्यक गरजा मला दिल्या, ठीक आहे. तर मग तो व्यक्ती ह्या गोष्टीची परतफेड म्हणून माझे जे काही नावावर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमधून तो किंमत मागू शकतो, ठीक आहे. म्हणजे आता बघा परत एकदा सांगतो, हा एक्स नावाचा पर्सन आहे आणि मी इनकॉम्पिटंट आहे किंवा अनसाऊंड माइंड आहे, 17 वय आहे माझा, अंडर 18 आहे मी. तर मग हा माणसाने मला काय दिलं, क्लोथ दिले किंवा फूड दिलं, ठीक आहे, आवश्यक गरजा दिल्या. मग हा माणूस त्याची परतफेड म्हणून जे काय माझी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी म्हणजे काय माझ्या नावावर मालमत्ता आहे, या मालमत्तेतून तो किंमत मागू शकतो किंवा हिस्सा मागू शकतो किंवा त्याची मॉनिटरी व्हॅल्यू मागू शकतो, ठीक आहे, ना की माझ्या जे काही पर्सनल प्रॉपर्टी आहे ह्याच्यामधून नाही.
माझ्या जे काही नावावर आहे त्याच्यामधून तो किंमत मागू शकतो असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या वैयक्तिकरित्या जी काही प्रॉपर्टी ह्याच्यामधून नाही, तर माझ्या जे काही माझी प्रॉपर्टी आहे याच्यामधून तो त्याची किंमत मागू शकतो असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता या टॉपिकचा आपला दुसरा सब टॉपिक आहे साऊंडनेस ऑफ माइंड, ज्याला आपण मराठीमध्ये सुदृढ मन म्हणतो. ठीक आहे. आता हे साऊंडनेस जे काही साऊंड माइंड आहे, ठीक आहे, साऊंड माइंड जे आहे ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 12 मध्ये डिस्कस केलेलं आहे. आता साऊंड माइंड म्हणजे काय, तर अशी व्यक्ती जी करार समजू शकते, करारामधल्या जे काही डेफिनेशन आहेत किंवा जे काही टर्म्स आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत ते समजू शकते, गुड अँड बॅड डिसिजन घेऊ शकते, म्हणजे त्याला चांगल्या आणि वाईटमध्ये त्याला फरक समजू शकतो. त्यानंतर ते रॅशनल जजमेंट घेऊ शकतात जे काही ॲग्रीमेंट रिलेटेड. त्यानंतर आपण म्हणू शकतो जे काय ॲग्रीमेंट होणार आहे त्या ॲग्रीमेंटच्या हितसंबंधात जे काय असतात, परिणाम काय होतील किंवा तर्क ते काढू शकतात. अशा जे काही लोक आहेत किंवा असा जो पर्सन आहे त्याला आपण साऊंड माइंड पर्सन म्हणतो. आपण परत एकदा सांगू, जे काय साऊंड माइंड म्हणजे काय, असा व्यक्ती जो ॲग्रीमेंटमधल्या टर्म्स समजू शकतो, ऑब्लिगेशन समजू शकतो, त्यानंतर तो डिसिजन घेऊ शकतो गुड अँड बॅडमधला, त्यानंतर आपण म्हणतो रॅशनल जजमेंट घेऊ शकतो, त्यानंतर जो काही परिणाम होणार आहे कॉन्ट्रॅक्टचा तो समजू शकतो अगोदरच, हित संबंध जे आपण सांगितलं ते समजू शकतो. असा जो व्यक्ती आहे त्याला आपण साऊंड माइंड म्हणतो. ठीक आहे. आणि हा जर पर्सन जर अनसाऊंड माइंड असेल तर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे रद्द केलं जाईल. आता आपण डिस्कस केलं साऊंड माइंड पर्सन म्हणजे कोणता. आता अनसाऊंड माइंड पर्सन म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते 3-4 गोष्टी. ठीक आहे. अनसाऊंड माइंड पर्सन म्हणजे काय, असं व्यक्ती ज्याने एवढं धूम्रपान केलंय, एवढा दारू प्यायलाय की तो जे काय ॲग्रीमेंट करता वेळेस म्हणजे त्याला भान नाहीये, त्याला मानसिक स्थिती त्याची जागेवर नाहीये, अशाला आपण अनसाऊंड माइंड म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं म्हणजे जो मानसिक आजारापासून चालत आलाय, म्हणजे त्याला एक मेंटल डिसऑर्डर आहे, अशा माणसाला देखील आपण अनसाऊंड माइंड म्हणू शकतो. आणि तिसरा म्हणजे काय, जो काही पर्सन आहे तो जे काही ॲग्रीमेंट आहे किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे, या कॉन्ट्रॅक्टचा परिणाम त्याला समजत नसेल किंवा त्याला आयडिया नसेल, याला देखील आपण अनसाऊंड माइंड पर्सन म्हणू शकतो. असं आपण जे काही साऊंड माइंड आणि अनसाऊंड हे आपण टॉपिक डिस्कस केला. आता पुढचा टॉपिक काय याच्याच मधला, इफेक्ट ऑफ साऊंड माइंड किंवा इफेक्ट ऑफ अनसाऊंड माइंड ऑन कॉन्ट्रॅक्ट. आता बघा आपण मागं काय डिस्कस केलं, इफेक्ट ऑफ मायनॉर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे जे काही मायनॉरचा कॉन्ट्रॅक्टवर काय इफेक्ट होत होता. ठीक आहे. तर पहिलं काय होतं, वाईड ॲबिनिशिओ, म्हणजे काय, जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीपासूनच वाईड होत होतं. ठीक आहे, म्हणजे एक कॅन्सल होत होतं, रद्द होत होतं. तसंच यामध्ये देखील जे काय आपण आता टॉपिक डिस्कस केला काय, साऊंड माइंडनेस. ठीक आहे, साऊंडनेस. आता जो काय अनसाऊंड माइंड सोबत पर्सन सोबत जर कॉन्ट्रॅक्ट केला तर ते देखील वाईड ॲबिनिशिओ होणार, म्हणजे सुरुवातीपासूनच कॉन्ट्रॅक्ट इज कन्सिडर्ड ॲज वाईड. त्यासोबतच दुसरा इफेक्ट असणार आहे नो लिगल ऑब्लिगेशन. त्यानंतर तिसरा आहे कॅन नॉट रेक्टिफाय लॅटर. म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल जे काय आपण इफेक्ट ऑफ मायनॉर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट पाहिले तेच इफेक्ट या अनसाऊंड माइंड सोबत देखील होणार आहेत, असं आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा 2 एक्सेप्शन आहेत. पहिलं एक्सेप्शन काय आहे, तर एखादा अनसाऊंड माइंड पर्सन आहे. ठीक आहे, अनसाऊंड माइंड पर्सनने काय केलं, तो त्याची मानसिक स्थिती जागेवर नाही, पण कॉन्ट्रॅक्टवर साईन करताना त्याने काय केलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर साईन करताना तो साऊंड माइंड झाला. ठीक आहे, म्हणजे त्याला मानसिक स्थिती बरोबर झाली किंवा त्याला लक्षात यायला लागल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे चालू आहे, तर त्याने त्यावेळेस साईन केली तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ठरलं जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा जे काही एक्सेप्शन आहे, दुसरं एक्सेप्शन काय असणार आहे, तर एखादा समजा मी आहे अनसाऊंड माइंड आहे. ठीक आहे, पण मी जे कॉन्ट्रॅक्ट करतोय ते माझ्या स्वतःचे, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट देखील सुद्धा व्हॅलिड ठरलं जाईल. ठीक आहे, म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मी साईन करतोय किंवा कॉन्ट्रॅक्ट माझ्या रिलेटेड आहे, माझ्या फायदेशी आहे, तर हे कॉन्ट्रॅक्ट देखील वाईट ठरलं जाईल जरी मी अनसाऊंड माइंड असलो तरी. त्यानंतर आपला कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज मधला तिसरा सब टॉपिक असणार आहे लिगल डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे पर्सन हा लिगली डिस्क्वालिफाईड नसला पाहिजे. आता लिगली डिस्क्वालिफाईड म्हणजे काय, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो कायदेशीर अपात्र व्यक्ती. ठीक आहे, नसला पाहिजे. जर हा जे काही पर्सन आहे तो लिगली डिस्क्वालिफाईड असेल तर कॉन्ट्रॅक्ट कन्सिडर्ड ॲज वाईड. ह्याच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितले, डेफिनेशन पाहिली तर इंडिव्हिज्युअल्स हू आर डीम्ड टू अनफिट टू इंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट्स ड्यू टू देअर लिगल अँड पॉलिटिकल स्टेटस, म्हणजे तुम्हाला डेफिनेशनवरून लक्षातच आलं असेल. आता आपण पाहणार आहोत आपल्या सिलेबसमध्ये काय असे काही लिगली डिस्क्वालिफाईड पर्सन आहेत. कोणकोणते आहेत, तर प्रिझनर्स इन जेल, त्यानंतर मॅरिड वुमन, तिसरा आहे एलियन्स आणि चौथा आहे इन्सॉल्वंट्स.
अशा आपल्याला 4 लिगली डिस्क्वालिफाईड पर्सन्स दिलेले आहेत. आता आपण एक एक जे काही लिगली डिस्क्वालिफाईड आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत. आता लिगली डिस्क्वालिफाईड मध्ये आपण पहिले पाहणार आहेत प्रिझनर्स इन जेल, म्हणजे कैदींना त्याची शिक्षा भोगत असताना कॉन्ट्रॅक्ट करण्यास ते अपात्र असतात. कारण तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना माणसांचे किंवा व्यक्तीचे पर्सनचे जे काही मानवी हक्क असतात, ह्युमन राईट्स असतात, ते थोड्या दिवसासाठी निलंबित केलेले असतात आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये याच गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टसाठी जे काही तुरुंगवासामधले पर्सन आहेत किंवा प्रिझनर्स इन जेलमध्ये जे काही प्रिझनर्स आहेत त्यांना ते इनकॉम्पिटंट असतात, ते कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरू शकत नाहीत असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे मॅरिड वुमन, म्हणजे काय विवाहित स्त्री. आता तुम्ही पाहू शकता की जी काय मॅरिड वुमन आहे ती तिच्या स्वतःची जी काही ओन प्रॉपर्टी आहे त्या ओन प्रॉपर्टीवरती मुक्तपणे कॉन्ट्रॅक्ट करू शकते, ॲग्रीमेंट करू शकते. पण हिस्टॉरिकली अगोदरच्या काळामध्ये ज्या काही स्त्रिया होत्या ते जी त्यांच्या हजबंडच्या प्रॉपर्टीवर त्या हक्क दाखवू शकत नव्हत्या, किंवा आपण म्हणू शकतो ते काही त्यांच्या हजबंडच्या प्रॉपर्टीवर त्या कॉन्ट्रॅक्ट करू शकत नव्हत्या. ठीक आहे. पण आत्ताच्या काळामध्ये ज्या काही आता मॅरिड वुमन आहेत त्या अनमॅरिड वुमन सारखंच किंवा आपण म्हणू शकतो मेन्स सारखंच, पुरुषांसारखंच ते देखील कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरू शकतात. त्यानंतर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जी काही त्यांची प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी ओन करू शकतात, किंवा ते त्यांच्या जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर ते खटला देखील दाखल करू शकतात किंवा खटला देखील चालवू शकतात. त्यामुळे मॅरिड वुमन आपण म्हणू शकतो की ते लिगली कॉम्पिटंट आपण ठरू शकतो किंवा इनकॉम्पिटंट ठरू शकत नाहीत. ठीक आहे. आपण आता या तिसऱ्या लिगल डिस्क्वालिफाईडकडे तो असतो एलियन म्हणजे काय, परदेशी. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल वाईज समजूया. आता हा एक पर्सन आहे इंडियामधला आणि हे आहे अमेरिका. ठीक आहे. आता भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे. मग अमेरिकेमधल्या एखाद्या पर्सनने जर भारतामधल्या पर्सन सोबत जर कॉन्ट्रॅक्ट केला तर हा कॉन्ट्रॅक्ट बिकम्स अ वाईड, म्हणजे इनव्हॅलिड ठरतो. ठीक आहे. हा कॉन्ट्रॅक्टच मानला जात नाही, कारण भारतामध्ये आणि त्या देशामध्ये युद्ध आहे आणि युद्धाच्या काळामधले जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात ते कॅन्सल होतात किंवा वाईड होतात किंवा थोड्या दिवसासाठी ब्लॉक होतात अशा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण जर गव्हर्नमेंटनी, आपल्या भारतामधल्या गव्हर्नमेंटने जर परमिशन दिली कॉन्ट्रॅक्ट करायला तर हे कदाचित कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो एलियन्सला देखील हे देखील लिगली डिस्क्वालिफाईड आहेत, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरू शकत नाहीत. आणि चौथा आपलं लिगली डिस्क्वालिफाईड असणार आहे इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंटला आपण मराठीमध्ये निष्क्रिय म्हणतो. म्हणजे एखादा माणूस आहे, एखादा पर्सन आहे, एखादा व्यक्ती आहे, तो कर्ज हे करू शकत नाही, म्हणजे कर्ज भरण्यासाठी तो असमर्थ आहे. ठीक आहे. आणि कोर्टाने त्याला दिवाळीखोरमधून घोषित केलेला आहे. म्हणजे एखाद्या माणसाने कर्ज घेतलं आणि तो कर्ज फेडण्यासाठी असमर्थ आहे आणि कोर्टाने त्याला दिवाळीखोर म्हणून घोषित केलं तर त्या पर्सनला देखील आपण लिगली डिस्क्वालिफाईड पर्सन म्हणू शकतो. आणि या पर्सनची प्रॉपर्टी ही गव्हर्नमेंटने ताब्यात घेतलेली असते, गव्हर्नमेंटने जप्त केलेली असते. ठीक आहे. म्हणजे ह्याला देखील आपण लिगली डिस्क्वालिफाईड पण म्हणू शकतो. तो कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरू शकत नाही. पण जर कोर्टाने त्याला आपण म्हणू शकतो डिस्चार्ज दिला तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला देखील कॉम्पिटंट धरू शकतो, म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरू शकतो. अशा प्रकारे आपण जे काही लिगली डिस्क्वालिफाईड आहेत, काय काय आपण सांगितलं, प्रिझनर्स इन जेल, त्यानंतर मॅरिड वुमन, एलियन, इन्सॉल्वंट, आपण छोट्या टॉपिकने डिस्कस केलेलं आहे. ते तुम्हाला लक्षातच आलं असेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच वेगळा एक टॉपिक घेऊन येणार आहे. अशा प्रकारे आपण कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज हा टॉपिक पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता या व्हिडिओच्या नोट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळतील. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुमच्यासारखेच लॉ स्टुडंट त्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत, किंवा आपण तुम्ही QR कोड सुद्धा स्कॅन करू शकता किंवा मला डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर हाय करू शकता. मी ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतो. भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.